राम राम शेतकरी, मी शुक्लेश्वर होके गावाकडची शेती आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. तर आपण काल दुपारी पाणी लावलं होतं, तर वळी गेल्या का नाही बघू आपण. आता लाईट आली, अर्धा तास झालं पण त्या बी ये जाय करायला लागली लाईट लई. बघू शकतो वळी आल्यात कडीला आपल्या, मस्त भिजल्यात वळी. बघा ऊस कसा आहे, मस्त ऊस आलाय. वळी कडीला आल्यात. त्याला आपण आता नवीन वळी पाणी लावू. हे बघा शेतकरी बंधूंनो, या असे डुकरं त्रास देतात बघा. या असा डुकरं ऊस खायला लागली. एवढी जाळी लावली, तार लावली, एवढी जाळी लावली, तार लावली आपण, तरी कुठे ऊस येत काय मिळाला काय नाही. नासधूस करतात ऊसाला. लई त्रास आहे डुकरापासून. एवढा भारी ऊस आला आहे आणि असे एवढी मेहनत करते नाही, असे डुकरं येऊन नासधूस करतात. ऊसात कसलंच का नाही, मस्त फ्रेश ऊस आहे एकदम. चला आता नवीन वळीत पाणी लावू आपण. नवीन वळीत पाणी लावलंय आपण आता. दोन तीन तासात वळी जाते आणि कडीला. लाईट जर टिकली तर, लाईट टिकत नाही, ये जा करते सारखं. दिवसातून फक्त 10 ते 12 वळी होत्यात भिजणे. 8 तास लाईट असते, 8 तास नसते, त्यात ये जाय करते. चला तिकडच्या शेतात जाऊ आता. तर शेतकरी बंधूंनो, आपण आलो तिकडच्या शेतात. वारा सुटलंय म्हणून लाट आणि असं गडूळ पाणी यायला लागले. मग आपल्या इकडच्या शेतातलं ऊस आहे. पाणी लावलंय मोठ्या बंधून. चला आता म्हशीला वैरण टाकू. म्हशींना पाणी पाजून वैरण टाकू आपण आता. एकदा वैरण काढी केली म्हणजे टेन्शन राहत नाही पुन्हा काय मला. शांत पाणी प्यायला लागली म्हैस. बघा वारं कसलं वारं सुटलंय. सकाळी भावाने पाणी लावलेले वळी गेल्यात, ते आपण बदलल्यात आता. चला आपण आता तिकडच्या शेतात जाऊ बघायला. बघा असं खट टाकून ठेवलेले, पावसाचा पत्ता नाही, पाणी काय लाईट का नाही. जमीन खताचं पांढरं दिसायला लागली. तर आपण आलो तिकडच्या शेतात. आपल्या या वळीला सकाळी लावलेल्या गेलेल्या आपण बदललं पाणी. हे बघा आपण असं कॉक सिस्टीम ठेवलेली. पण करू शकता शेतकऱ्यांना, असं वेळेची बचत होती. आता वाजले 2 दुपारचे. पाहू शकता असं वारं सुटलेलं आहे आज. लाईट पण ये जाय करायला लागली या वाऱ्यामुळं. पावसाचं बी अवघड होऊन बसले, पाऊस पडा नाही. आमच्या भागात थोड्याफार पेरण्या झालेल्या आहेत. काही ठिकाणी आणखी शेतकऱ्याची पेरणी पण नाही, पाऊसच नाही तिकडे. आमच्या इकडे थोडाफार पाऊस पडत होता, आम्ही केलं ते पेरण्या. टायमाला पाऊस न पडल्यामुळं पिकाची वाढ खुटली सगळी. म्हणावं तेवढी काय वाढ नाही झालेली. आता अवघड आहे आता शेतकऱ्याचं, असंच असते जीवन. आपल्या गप्पा चालू असताना तेवढे झाले काका पाणीपुरी माझ्यावर राहते ती.
मग काय मी गेलो घरी आणले कांदे जाऊन चांगल्या कामाला उशीर करून म्हणून लगेच बसलो कांदे चिरीत मित्र व्हिडिओ काढत होता मोबाईल इकडं तिकडं घेऊन फिरवा लागला मस्त मजा वाटायची त्याला बी मस्त वातावरण आहे आजचं हे माझे मोठे बंधू काकाला व्हिडिओमध्ये यायची लई लाज वाटती हसायला लागले या शेतकरी बंधूंनो पाणीपुरी खायला आपली एक मोटर बंद पडली आपल्याला जायचं तळ्याला आता काय झालं बघू आपण आलो तळ्याला आता काय झालं आपल्या मोटरीला तर काय मोटरीचं वायर जळालंय लाईटीचा बी टाईम झाला जायचा आता 15 मिनिट राहिले बसू आपण वायरी चालते तुझं गरम झालीत वायर बसले आपण उजा टाकू आता छोटे मोठे प्रॉब्लेम येत राहतात लाईट आली आता एक मिनिट घेते वहीन चालू आहे झाली मोटर चालू आपली पेटीला लॉक करू चला आता वैरण टाकतो म्हशीला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान